नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आज आपलं शुरू पॅटर्न या पोलीस भरतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून हार्दिक स्वागत। आज आपण त्या ठिकाणी मार्च महिना दिनविशेष अतिशय महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेला, याआधी आपण जानेवारी पाहिला, फेब्रुवारी पाहिला, त्याच्यावर आपण त्या ठिकाणी प्रश्न मालिका पाहिली, म्हणजे स्वाध्याय त्या ठिकाणी आपण अनुभवले, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी अनुभवलं। वेळ न दवडता सुरुवात करतोय मार्च महिना प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दिनविषय। कारण मार्च महिन्यावर एक तरी प्रश्न असतो। 20 मार्च जागतिक चिमणी दिवस, 21 मार्च वन दिवस, 8 मार्च महिला दिवस त्या ठिकाणी आहे, 15 मार्च जागतिक ग्राहक दिवस आहे, 26 मार्च बांगलादेश मुक्ती संग्राम त्या ठिकाणी दिवस आहे, बांगलादेशचा स्वातंत्र्य दिवस आहे। असे खूप आणि अतिशय महत्त्वाचे 12 मार्च यशवंतराव चव्हाणांचा जन्मदिवस आपण समता दिवस म्हणून साजरा करतो। आणि दिनविशेषच महत्त्वाचे नाही, परत एकदा जानेवारी आणि फेब्रुवारी सारखं तोलामोलाचं नॉलेज घेऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय, सुरुवात करतोय मार्च महिना दिनविशेष। पहिलाच आहे प्रादेशिक आणि पहिलाच आहे 12 मार्च। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांचं कृष्णाकाठ नावाचं आत्मचरित्र त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, असं महान व्यक्तिमत्व म्हणजेच त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव बलवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस 12 मार्च आपण समता दिवस साजरा करतो। 12 मार्च 1913ला सांगलीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म आहे आणि 25 नोव्हेंबर 1984ला त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू आहे। आपण 12 मार्च समता दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956ला, त्याचे पहिले मुख्यमंत्री। महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960ला, त्याचे पहिले मुख्यमंत्री। 8वा वित्त आयोग, वित्त आयोग भारतीय संविधान अनुच्छेद कलम 280, सध्याचा 15 वित्त आयोग आहे। NK सिंह त्याचे अध्यक्ष। वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात। आणि पहिल्या वित्त आयोग 1952 KC नियोगी ज्याचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते। जन्म 12 मार्च 1913, कराड सातारा। समाधीस्थळ प्रीती संगम या नावाने ओळखलं जातं, कृष्णा आणि कोयनाच्या संगमावर त्या ठिकाणी आहे आणि यांचा संगम कराड प्रीती संगम। समाधीस्थळ आपल्याला पाहिजे, जसं महात्मा गांधींचं राजघाट दिल्लीला आहे। अटल पथ अटल बिहारी वाजपेयींचा आहे। अभय घाट तुमचा सगळ्यात महत्त्वाचा विजय घाट लाल बहादूर शास्त्रींचा दिल्लीला त्या ठिकाणी आहे। आमची चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई दादरला आहे, तसं प्रीती संगम कराड महाराष्ट्रामध्ये आहे, कृष्णा आणि कोयनाच्या संगमावर। आत्मचरित्र कृष्णाकाठ नावाने प्रसिद्ध आहे। भारताचे उपपंतप्रधान 2 वर्ष होते, 1979 ते 80। इंदिरा गांधी त्यावेळेस त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची वार्षिक योजना त्या काळात सुरू त्या ठिकाणी होत्या। भारताचे संरक्षण मंत्री काही काळ राहिलेले आहेत। महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं। महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आहे आणि भारताचे आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरूंना त्या ठिकाणी ओळखलं जातं। ओके, यांच्यावर सगळ्यात महत्त्वाचं कृष्णाकाठ नावाचं आत्मचरित्र, त्यांचं समाधीस्थळ त्या ठिकाणी जे आहे प्रीती संगम, कृष्णा आणि कोयना। त्याच्यानंतर त्यांचे काय काय पद, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष। ओके, पुढं आता एकमेव दिनविशेष हा प्रादेशिक दिनविशेष महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मार्च महिन्यातला 12 मार्च समता दिवस। 12 मार्च 1913ला यशवंतराव बळवंतराव चव्हाणांचा त्या ठिकाणी जन्म, 25 नोव्हेंबर 1984ला मृत्यू, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष। यांची सविस्तर माहिती पाहिली, आपल्याला प्रश्न रूपात पण त्या ठिकाणी घ्यायची। पुढचा आहे 4 मार्च राष्ट्रीय संरक्षण दिन। संरक्षणावर याच्या आधी पण मी बोललेलो आहे। तिन्ही दल आपण बोललेलो आहे, भूदल, हवाई दल, नौदल। नौदलाचा प्रमुख ॲडमिरल, भूदलाचा प्रमुख त्या ठिकाणी जनरल, हवाई दलाचा प्रमुख एअर चीफ मार्शल, त्यांच्यावर देखरेख ठेवणारा CDS, त्यांच्यावर सगळ्यात मेन सरसेनापती भारताचे राष्ट्रपती। राष्ट्रीय संरक्षण दिन 4 मार्चला आहे। 5 मार्च राष्ट्रीय औद्योगिक प्रारूप दिन। वन लायनर मध्ये हा प्रश्न महत्त्वाचा आहे। संरक्षण हा विषय केंद्र सूचीत आहे, 3 सूची आहे, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्त सूची। समवर्त सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली, राज्य घटनेत बोलणारच आहे। राष्ट्रीय संरक्षण दिन 4 मार्च। 5 मार्चला राष्ट्रीय औद्योगिक प्रारूप दिन MIDC, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ। 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन। याच्या आधी आपण 30 जानेवारी पाहिलं कुष्ठरोग दिन, 4 फेब्रुवारी पाहिलं कर्करोग दिन, 7 एप्रिल आपल्याला पाहायचंय जागतिक आरोग्य दिन, 1 डिसेंबर पाहायचंय जागतिक एड्स दिन। आता राष्ट्रीय लसीकरण दिन 16 मार्चला आहे। 27 मार्च पोलिओ मुक्त दिन 2014 पासून साजरा करायला लागलाय। पोलिओची लस साल्कने शोधून काढली।
पोलिओ हा हाडांना होत नाही तर स्नायूंना होतो. प्रश्न आहे सरळ सेवेला, पोलिओ खालीलपैकी कुठं होतो? स्नायू. ओके. 27 मार्च 16 मार्च झाला राष्ट्रीय लसीकरण दिन. पोलिओ मुक्त दिन भारतामध्ये 2014 पासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. 23 मार्च शहीद दिन सगळ्यात महत्वाचं. 23 मार्च 1931 ला ठिकाण लाहोर, लय IMP. भगतसिंग. त्याच्यानंतर सुखदेव आणि राजगुरू. बटुकेश्वर यांच्यामध्ये नाहीये. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या महान व्यक्तिमत्वांना, क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 ला त्या ठिकाणी 24 मार्चला फाशी द्यायची होती पण आधीच एक दिवस त्या ठिकाणी दिलेली आहे. 23 मार्च शहीद दिन. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना त्या ठिकाणी फाशी दिली. मग प्रश्न विचारला जातो भगतसिंग, सुखदेव आणि खालीलपैकी कोणाला 23 मार्च 1931 ला लाहोर पाकिस्तानमध्ये फाशी दिली? तर त्याचं उत्तर राजगुरू आहे. किंवा खालीलपैकी 23 मार्च 1931 ला कोणाला फाशी देण्यात नाही आली? बटुकेश्वरला त्या ठिकाणी माफीचा साक्षीदार केला होता म्हणून त्यांना त्या ठिकाणी फाशी नाही दिली. 23 मार्च शहीद दिन आहे. पुढं हे झाले तुमचे राष्ट्रीय दिनविशेष. आता आपल्याला पाहायचंय आंतरराष्ट्रीय दिनविशेष. हे लय महत्वाचे, शक्यतो याच्यावरच प्रश्न विचारला जातो. 1 मार्च शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो. शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. शून्य भेदभाव दिन, भेदभाव करायचा नाही. 3 मार्च वन्यजीवन दिन आहे. वन दिन वेगळे, वन्यजीवन दिन वेगळे. वन दिन 21 मार्चला आहे. जन दिन 22 मार्च आहे. हवामान दिन 23 मार्चला आहे. क्षयरोग दिन 24 मार्चला आहे. 20 मार्चला जागतिक चिमणी दिन आहे. पण इथं आपल्याला वन्यजीवन दिवस विचारले हे समजून घ्या. ओके. पुढं 8 मार्च याच्याशिवाय तर पेपरच तयार होत नाही. जागतिक महिला दिन. जागतिक महिलांना पंचायत राजमध्ये 50% आरक्षण आले. आता विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदेमध्ये नारी शक्ती विधेयकाच्या अंतर्गत 33% आरक्षण आलेलं आहे. लक्षात घ्या. जागतिक महिला दिन 1975 ला पहिल्यांदा सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण, त्यासाठी 110वी घटना दुरुस्ती झाली. त्याआधी 33% आरक्षण होतं, त्यासाठी 108वी घटना दुरुस्ती झाली. पण स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या, महिलांना 50% आरक्षण. नारी शक्ती विधेयकाच्या अंतर्गत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेमध्ये 33% आरक्षण आता त्या ठिकाणी झालेलं आहे. जागतिक महिला दिन 1975. सध्या संसदेत आणि विधिमंडळात 33% महिलांना 50% आरक्षण, 33% महिलांना आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. संसदेत आणि विधिमंडळात. पुढं 12 मार्च. मगाशी आपण 12 मार्च समता दिवस महाराष्ट्रात प्रादेशिक पाहिलेला आहे. आता आपण जागतिक पाहतोय. जागतिक किडनी दिवस आहे. मानवी शरीरात रक्ताचं प्रमाण 8%. किडनीचं कार्यच आहे रक्ताचं शुद्धीकरण करणं, फुफ्फुस ज्याला आपण म्हणतो. तिथं मानवी शरीरात दुधी दातांची संख्या 20 आहे. किती वेळा प्रश्न आलाय. मानवी शरीरात रक्ताचं प्रमाण, किडनी आलाय. जागतिक किडनी दिवस 12 मार्चला आलाय म्हणून मी किडनी आणि किडनी संदर्भात त्या ठिकाणी बोलतो. रक्ताचं शुद्धीकरण हृदयात होतं. रक्ताला चव खारट असते. रक्ताला लाल रंग लोहामुळे प्राप्त होतो. अशुद्ध रक्त वाहून आणण्याचं काम शिरा करतात. शुद्ध रक्त वाहून नेण्याचं काम धमन्या किंवा त्या ठिकाणी रोहिण्या करतात. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. सगळे प्रश्न सरळ सेवेला येऊन गेल्यात. दुधी दातांची संख्या किती? 20. कायमस्वरूपीचे दात किती? 32. आयुष्यात किती दात येतात? 32 आणि 20 52. दातांचे प्रकार किती? 4. लक्षात ठेवा. दुधी दात त्या ठिकाणी 20 आहेत. मानवी शरीरात सर्वात मोठी पेशी चेतापेशी म्हणून आहे. मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या 46 आहे. जोड्या 23 आहे. शिकवले हरगोविंद नोबेल पारितोषिक शिकवताना. आणि एकच लिंग निश्चिती करते. ह्या वर्षी पोलीस भरतीला प्रश्न होता 2023 ला. लिंग निश्चिती करणारी जोडी किती? 1. निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिटाला 72 असतात. लहान मुलांमध्ये, म्हाताऱ्या माणसांमध्ये 108 किंवा 110 असतात. जन्मलेल्या व्यक्तीच्या शरीरात 270 हाडं असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये 206 हाडं असतात. सर्वात मोठं हाड मांडीचं ज्याला आपण फिमर म्हणतो आणि सर्वात लहान हाड कानाचं ज्याला आपण टेप्स म्हणतो आणि सर्वात मजबूत हाड मॅडबिन आहे इथं होटांखाली. ओके. सर्वात लहान हाड कानाचं टेप्स, सर्वात मोठं हाड मांडीचं फिमर. ओके. पुढं 15 मार्च जागतिक ग्राहक दिन. ग्राहकांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. ग्राहकांची फसवणूक नाही झाली पाहिजे. जागतिक ग्राहक दिन. भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिन. भारतात हा फसवा आहे बरं का. जागतिक ग्राहक दिन 15 मार्चला आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन
24 डिसेंबरला आहे, फसव. जसं जागतिक हिंदी दिन 10 त्या ठिकाणी तुमचा जानेवारीला आहे, राष्ट्रीय हिंदी दिन 14 त्या ठिकाणी सप्टेंबरला आहे, समजून घ्या. जागतिक ग्राहक दिन 15 मार्चला आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला आहे. 1986 ला ग्राहक संरक्षण कायदा झाला, लय IMP. पर्यावरण संरक्षण कायदा पण 1986 ला झाला, जागतिक ग्राहक संरक्षण कायदा पण 1986 ला झाला, पण माहिती अधिकार कायदा 2005 ला झाला आणि सगळ्यात महत्वाचा नागरिकत्वाचा कायदा 1955 ला झाला. लय वेळा पेपरला प्रश्न आलाय, पर्यावरण संरक्षण कायदा आणि ग्राहक संरक्षण कायदा. ओके. आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ला आहे. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि जागतिक आनंदी दिवस. चिमणी आनंदी राहते, 20 मार्चला चिमणी आनंदी राहते. जागतिक चिमणी दिवस. बिहार आणि दिल्ली राज्याचा राज्य पक्षी त्या ठिकाणी चिमणी आहे, लक्षात ठेवा. दिल्ली भारताची राजधानी 1911 ला झाली आहे. यमुना नदीकाठी दिल्ली शहर आहे. बिहार सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता, सर्वात कमी साक्षरता, बिहारची राजधानी पाटणा. 21 मार्च जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिवस. चिमणी आनंदी राहते 20 मार्चला, ती वनात येते आणि ती कविता गाते. बघा ना, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आहे आणि आनंदी दिवस आहे, चिमणी आनंदी राहते. नंतर 21 मार्चला ती वनात येतील, कविता म्हणायला लागते. ओके. जागतिक वन दिन, कविता दिन. पृथ्वीवर जागेपैकी 33% वन असणं आवश्यक आहे. लय महत्वाचा प्रश्न. इथं सरळ सेवेला ऑनलाईनला प्रश्न होता, वर्षावने कुठं आढळतात? विषुववृत्तावर. सर्वात मोठं अक्षवृत्त जे विषुववृत्त आहे, जे पृथ्वीचे 2 भागामध्ये विवरण करतं, विषुववृत्त 0 अंशावर. उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात 360, आडव्या रेषांना अक्षरवृत्त म्हणतात 181. सर्वात मोठं अक्षरवृत्त विषुववृत्त आहे, तिथं कायम पाऊस असतो, म्हणून तिथं वर्षावने आढळतात. MPSC ला प्रश्न, सर्वात जास्त वन भारतामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, सर्वात कमी वन हरियाणा राज्यामध्ये, चंदीगड तिथली राजधानी. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन गडचिरोली, अल्लापल्ली नावाची वन आहे. रेडी नावाचा बंदर गडचिरोली जिल्ह्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं तुमचं सगळ्यात जास्त वन आहेत, 100% नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वन लातूर. वनामती, आता पुणे ग्रामीणला प्रश्न आला होता, वनामती नावाची संस्था नागपूरला आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूरला आहे. नागपूरवर बऱ्याच वेळा आपण चर्चा झालेली. राष्ट्रीय वन संशोधन संस्था डेहराडून उत्तराखंडला आहे. त्या डेहराडूनला इंडियन मिलिटरी अकॅडमी सुद्धा आहे. पुढं वनांचं प्रमाण वाढवण्यासाठी 2007 पासून महाराष्ट्र शासनाने संत वनग्राम योजना त्या ठिकाणी सुरू केली. आणि मग सरळ सेवेला प्रश्न आला, संत वनग्राम योजना काय संबंधित आहे? वनांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवण्यासाठी. लय महत्वाचा, हे सगळे प्रश्न येऊन गेले. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन गडचिरोली, सर्वात कमी वन लातूर, वनामती नावाची संस्था नागपूरला, त्याच्यानंतर राष्ट्रीय तुमची वन संशोधन संस्था डेहराडूनला, जिथं इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे. आणि वनांचं प्रमाण वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत वनग्राम योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. 22 मार्च पहा, चिमणी आनंदी होऊन वनात आली, कविता म्हणली. 20 मार्च 21 मार्च झालं. आता ती पाणी प्यायला आली, जलदिन, जागतिक जलदिन. 22 मार्च पृथ्वीवर पृथ्वीचे एकूण महासागर 5 आहे, पृथ्वीचे खंड एकूण 7 आहे. त्या सगळ्या भूभागाचा विचार केला तर भारत फक्त 2.42 आहे. 7वा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा. जगात सर्वात जास्त रशियाचा आहे, सर्वात कमी व्हॅटिकन सिटीचा आहे. असो, पण पृथ्वीच्या एकूण भागापैकी 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. एकूण महासागर 5 आहे. दक्षिण महासागर 5वा महासागर आहे. त्याची सागर जलाची क्षारता 35%. सगळे प्रश्न येणारेच आलेलेच आहे. सर्वात शुद्ध पाणी पावसाच्या पहिल्या सरीचं पाणी असतं आणि मानवी शरीरामध्ये त्या ठिकाणी 65% पाणी असतं. पाण्याची संज्ञा H2O आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 1 अणू एकेरी बंधाने जोडल्यानंतर पाणी हे संयुक्त तयार होतं, ज्याचा शोध कॅव्हेंडिशने लावला आहे. आणि पुणे ग्रामीणला प्रश्न आला होता, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे? 2:1. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. आणि यांचं वजनी प्रमाण 1:60 आहे. हायड्रोजन जर 1 किलो घेतला तर ऑक्सिजन 8 किलो घ्यावा लागतो, तेव्हा पाणी तयार होतं. पाणी मिश्रण नसून संयोग आहे.
ओके, चला पुढे जायचं आपल्याला. पृथ्वीवर एकूण महासागर 5 आहे, आत्ताच सांगितलं. पाण्याची संज्ञा H2O, आत्ताच सांगितलं. हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू, 2:1 H, हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचा 1. पाणी संयुगे. पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण लय IMP, लय IMP, लय IMP. पाण्याचा शोध कॅव्हेंडिशने लावला. पाण्याला वैश्विक द्रावक म्हणून ओळखलं जातं. सर्वात शुद्ध पाणी पावसाच्या पहिल्या सरीचं. जसं पूर्ण अन्न दुधाला ओळखतात तसं वैश्विक द्रावक पाण्याला ओळखतात, कारण सगळे पदार्थ पाण्यात विरघळतात. चला, चिमणी आनंदी होऊन वनात आली, कविता म्हणली, ताण लागली म्हणून पाणी पिली. हवामानात आता तिला बदल जाणवला. हवामान दिन. पृथ्वीवर सर्वात जास्त 78% नायट्रोजन आहे. नायट्रोजन 78% आहे. सर्वात कमी त्या ठिकाणी CO2 म्हणजे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%. नीट बघा, 0.3 असतं, 0.003 असतं. फक्त 3 पण पर्यायात असतो. कार्बन डायऑक्साईड आग विझवण्यासाठी वापरला जातो. पृथ्वीवर 21% प्राणवायू. पृष्ठलेनिजाचा शोध लावलाय. मिथेन CH4 याला राजवायू म्हणतो. खालीलपैकी राजवायू कोणता? मिथेन CH4, जो गोबर गॅसमध्ये आणि दलदलीच्या भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुरावा आढळतो. महत्वाचे आणि अति महत्वाचे प्रश्न. पृथ्वीवर सर्वात जास्त काय? नायट्रोजन. सर्वात कमी काय? कार्बन डायऑक्साईड. पृथ्वीवर 21% ऑक्सिजन आहे, 78% त्या ठिकाणी नायट्रोजन आहे, 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे. मिथेनला राजवायू म्हणून ओळखला जातो. 24 मार्च क्षयरोग दिवस. चिमणी आनंदी होऊन वनात गेली, कविता म्हणली, त्याच्यानंतर तिला जलद ताण लागली. त्याच्यानंतर हवामानात 23 मार्चला त्या ठिकाणी बदल झालेला आहे आणि मग तिला हवामानात बदल झाल्यामुळे 24 मार्चला तिने टेस्ट केली आणि तिला क्षयरोग झालेला आहे. क्षयरोग दिन. क्षयरोगला TB या नावाने ओळखलं जातं. MPSC ला प्रश्न आला होता. क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. एक स्वतंत्र व्हिडिओ आपला, जीवाणूमुळे होणारे रोग आणि विषाणूमुळे. सांडेक हिरेपोची, षटकुमोआ, सा म्हणजे सार, डे म्हणजे डेंगू, क म्हणजे कांजण्या, हे सगळं व्यवस्थित सांगन. मग ह्या जीवाणूमुळे षटकुमोआ, श म्हणजे क्षयरोग, जीवाणूमुळे होतो. क्षयरोगास कारणीभूत असणारा जीवाणू मायक्रोबॅक्टेरियम आलेला आहे प्रश्न. क्षयरोग TB. या रोगास मानवी शरीरातला फुफ्फुसात बाधा होते. ह्याच वर्षी 2023ला सरळ सेवेला ऑनलाईनला प्रश्न होता. कुष्ठरोगा, क्षयरोगामुळे खालीलपैकी कशाला बाधा होते? तर त्या ठिकाणी फुफ्फुसाला बाधा होते. लक्षात ठेवायचं आहे. या रोगास शाही रोग असे म्हणतात. क्षयरोग संसर्गजन्य रोग आहे, एकापासून दुसऱ्याला होतो, पण भारतात आता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आळा घातलाय. लक्षणे: खोकला 3 आठवड्यापेक्षा जास्त असतो. क्षयरोग बरा होण्यासाठी 6 महिन्याचा अवधी लागतो आणि औषध आयसोनियाझिड INH ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो. क्षयरोग ज्याला TB म्हणतो त्याला आपण शाहीर रोग म्हणून सुद्धा ओळखतो. संसर्गजन्य आहे, जो जीवाणूमुळे होतो. जीवाणूमुळे होणारे रोग वेगळे आणि विषाणूमुळे होणारे रोग वेगळे. अतिशय महत्वाचं, 26 मार्च 1971ला भारत त्या ठिकाणी पाकिस्तान युद्ध झालं. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तानला हरवलं. म्हणजे पश्चिम पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान आणि आत्ताचा पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश. ज्या बांगलादेशच्या सर्वात जास्त सीमा आपल्याला भारताला आहे. मैत्री करार. बांगलादेश स्वातंत्र्य दिन आहे. 1971ला या देशाची निर्मिती झाली. त्यावेळेस हे भारतात स्वाक्षरी केलेले आहेत. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. भारत बांगलादेश सिमला करार 1971ला झाला. बांगलादेश देशाचा निर्मिता शेख मुजीबुर रहमान. आलेलं आहे पेपरला सरळ सेवेला. बांगलादेश देशाचा निर्मिता कोण? शेख मुजीबुर त्या ठिकाणी रहमान. पुढं बांगलादेश देशाचा निर्माता शेख मुजीबुर रहमान. शेख पाहिजे. बांगलादेश देशाच्या सर्वात जास्त सीमा भारताला आहे. मगाशी कसं सांगितलं. राजधानी ढाका आहे. ढाका राजधानी आहे. चलन टाका आहे. मैत्री सेतू पूल भारत आणि बांगलादेशमध्ये आहे. येतोच. रेड डीप रोड भारत आणि बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी आहे. डुराप रेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संबंधित आहे. मॅकमोन रेषा भारत आणि चीन संबंधित आहे. तसं रेड क्लिफ रेषा भारत आणि बांगलादेश संबंधित आहे. शेख हसीना आता ज्या शेख मुजीबुर रहमानच्या मुलगी तिसऱ्यांदा बांगलादेशच्या त्या ठिकाणी पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवायचं आहे. बांगला टायगरा आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी सोनारी बांगला, मी त्या ठिकाणी नोबेल पारितोषिकामध्ये तुमच्यासोबत बोललेलो आहे. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन.
नटे त्यांच्या कलेला त्या ठिकाणी वाव मिळवण्यासाठी जागतिक रंगभूमी दिन 27 मार्चला साजरा केला जातो। अशा पद्धतीने आपला जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला आणि मार्च पण झाला। आता याच्यानंतर मार्च महिन्यावर एक 25-30 प्रश्नांचा व्हिडिओ त्या ठिकाणी येईल। पण 12 मार्च समता दिवस, 15 मार्च जागतिक ग्राहक दिवस, 8 मार्च त्या ठिकाणी जागतिक महिला दिवस, त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा 20 मार्च चिमणी दिवस, 21 मार्च वन दिवस, 22 मार्च जल दिवस, 23 मार्च हवामान दिवस, 24 मार्च क्षयरोग दिवस, त्याच्यानंतर 26 मार्च बांगलादेश निर्मितीचा स्वातंत्र्य दिन, 3 मार्च संरक्षण दिन, हे सगळे कायमस्वरूपी पेपरला येणार आहे। पण त्यापैकी 20, 21, 22 आणि 23 खूपच महत्त्वाचे आहे। 15 मार्च जागतिक ग्राहक दिवस आहे, 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे। फसू नका आणि दुसऱ्यांना पण फसू नका, एकदम व्यवस्थित आणि परत वाचा। परत वाचल्यानेच हे प्रश्न पडतात। आणि फक्त दिनविशेष पाठ करू नका, तर त्याच्या सभोवताली बोललेलं, जसं टीबीवर बोललो मी, क्षयरोगावर बोललो, शाहीर रोग म्हणतात, बरोबर। त्याच्यानंतर मी पाणी आलं, पाण्यावर सगळं बोललो, 71%, 29%, 5 समुद्र, 5 महासागर, सगळं मानवी शरीरात पाणी किती, या स्वरूपाचं बोलल्यानंतर बरंचसं नॉलेज आपलं वाढतं। आणि याच्यामध्ये ह्या नोट्समध्ये मी सगळे एमपीसीचा, पोलीस भरतीचा, सरळ सेवेचा प्रश्नांचा अभ्यास करूनच नोट्स तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्तीचा अभ्यास करायची गरज नाही। हेच पाठ करा आणि हेच त्या ठिकाणी पेपरला 100% नाही 1,00,000% त्या ठिकाणी येणार आहे। थांबू, पुन्हा व्हिडिओ पुढचा घेऊन येऊ।